नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादीला पक्ष बदलायची सवय, महिनाभरात वेगळा अजेंडा दिसेल. शरद पवार अजित पवार यांच्यासोबत येऊ शकतात. तसंच फडणवीस यांच्या प्रेमात ठाकरे गट पडेल. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही पक्षाबाबत भविष्यवाणी. धक्काबुक्की करत रोहिला गल्लीतून तरुणाचं कारमधून अपहरण. सिटी चौक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी अलर्ट मोडवर. मोबाईलमुळे उधळला गेला डाव. आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आता गुन्हा घडला तर ते नॉर्मल वाटतो. प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या भावना बदलल्या असून महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत असं म्हटलंय. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. पुण्यामध्ये कोयता गँग, नंतर आता कोल्हापुरातही कोयता गँग पाहायला मिळतात. संभाजीनगरात सुद्धा काल एक जणांना किडनॅप केलं होतं. ही परिस्थिती आहे. सगळ्या राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे. गुन्हा घडणं हे आता असं नॉर्मल वाटतो. आधी एखादा घटना घडली तर ती अबनॉर्मल वाटायची, परंतु मला असं वाटतं आता माणसाच्या, प्रशासनाच्या, पोलिसांच्या भावनाच मिळाल्या. मुंबईमध्ये प्रदूषण वाढलंय. त्याला रस्त्याचे काम आणि निवडणुका संपल्यानंतर बाहेर अतिरिक्त फंड कारणीभूत आहे. यामुळे मुंबईकरांचं जगणं कुठंतरी आवाक्याच्या बाहेर चाललंय. मुंबईचं आता देशातल्या सगळ्याच महानगराचं प्रदूषण वाढतंय. तसं मुंबईचे विशेषतः मुख्य शहर जे दक्षिण मुंबई या भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतंय. महापालिकेनं याच्या संदर्भात पावलं उचलण्याची आवश्यकता. मधल्या काळात काही पावलं महापालिकेने उचललेली दिसतात, परंतु सिमेंटीकरण मुंबईचं जे होतंय हे याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असं एकंदर दिसते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाच्या उर्वरित माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती समोर येते. चुकीची माहिती आहे. सगळ्या नगरसेवक एकत्रित आहे. सगळ्या नगरसेवकांच्या बैठका झालेल्या आहेत. सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेतलं जातं. कोणीही नाराज नाही. वाल्मिक कराड यांनी बऱ्याच लोकांना खंडणी प्रकरणी फोन केलेले आहेत. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराडांनी 2 कोटींसाठीची खंडणी मागितलेली होती. आता अशा काही घटना समोर येत आहेत. मागितली होती नाही, त्यातलं काही मिळालं हे सगळं समोर आलेलं आहे. आणि मग हे प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. राष्ट्रवादीला पक्ष बदलायची सवय आहे, महिनाभरात वेगळा अजेंडा दिसेल याचे संकेत मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेत. शरद पवार अजित पवार यांच्यासोबत भविष्यात येऊ शकतात असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर ठाकरे गट देखील फडणवीसांच्या प्रेमात पडेल. ठाकरे गटाला प्रवाहाच्या बाहेर राहायला परवडणार नाही असं म्हणत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलंय. तुमच्याकडनं काही टाळीचा हात आहे का? जसं इकडे शरद पवार एकत्र हे करताय, तुम्ही काही उद्धव ठाकरेंच्या एकत्र? आता टाळ्या वाजवायचा टाइम गेलेला आहे. जर त्यांना वाटत असेल तर त्याने ते विधान करावं. आता आम्ही त्या विधानाकडे पाहणार नाही. त्यांना तो टाळी मारण्याचा संधी सुद्धा देणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वतंत्र लढाईची तयारी करा. म्हणजे उभं टाकून काँग्रेस सोडून द्यायची तयारी सगळी. उभटा तर सोडणारच ना. काँग्रेसच त्यांना सोडते. उभटा हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही, तर ते पक्ष यांना सोडतायत. म्हणून यांची चाललेली तडफड आहे आणि त्या तडफडीचा परिणाम आता अकेला चलोरीच्या भूमिकेत आहे. असं की तुम्ही सोबत येऊ शकता का? जसं राष्ट्रवादी येते तसं काही शक्यता आहेत का? कशासाठी चर्चा करायच्या? उगाच त्यांना भाव देण्यामध्ये काय अर्थ आहे? त्यांना जाणीव होऊ द्या ना. त्यांनी हात पुढं का करत नाही? मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना. परंतु ते हात देणार नाहीत. मग बघा त्यांनी टाळी द्यायचा प्रयत्न केला, परंतु आम्ही हात कसा झिडकारला. हे सगळ्याचे काही अभाव आणायचे का प्रयत्न आहेत ना. म्हणून तुम्हाला सांगितलं. आता ह्याचे जे फोटो येतात ना, 3-3 वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे, मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान गाणे, यांच्या या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे.
म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणी विश्वास ठेवत नाही. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना सांगतात की शिंदे सेनेत जाऊ नका, तिकडे काही भवितव्य राहिलेलं नाही. तर त्यांच्या पक्षात नाही भवितव्य, त्यांचा पक्ष तर डुबलाय. आम्ही 40 60 झालो, ते जे काही 56 होते त्याचे 20 झाले. भवितव्य कुणाला आहे? भवितव्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी. आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत. उद्धव ठाकरे आपलं एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर आणि दावा केला जातोय की आदित्य ठाकरेंच्या हॉटेलमधून या सगळ्या मुली बाहेर पडतात, ते बार गर्ल आहे आणि आदित्य ठाकरेंचं एक हॉटेल आहे, असं व्हिडिओ खूप व्हायरल होतो. काय माहिती आता आदित्य ठाकरे यंग जनरेशन काय नेमकं करतोय धंदे हे त्याच्याबद्दल मी तर भाष्य करणं योग्य नाही. व्हिडिओ व्हायरल होतोय, खरा की खोटा त्याबद्दल जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य पण नाही. समन्यायी पाणी वाटपाचं सूत्र शासनाच्या नव्या समितीनं बदलण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे जायकवाडीत येणारं साधारण 8 अब्ज घनफूट हक्काचं पाणी कमी होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशेब केल्यास सुमारे 4 वर्ष पुरेल एवढं पाणी कमी होणार आहे. समन्यायी पाणी वाटपाचं सूत्र शासनाच्या नव्या समितीनं बदलण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे जायकवाडीत येणारं साधारण 8 अब्ज घनफूट हक्काचं पाणी कमी होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशेब केल्यास सुमारे 4 वर्ष पुरेल एवढं पाणी कमी होणार आहे. त्याचा मोठा फटका उद्योग, पिण्याचं पाणी आणि सिंचनाला बसणार आहे. दुष्काळी भागाला पाणी कमी मिळणार असल्यामुळे दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. समन्यायी पाणी वाटपाचं सूत्र 65% वरून 58% करण्याच्या शिफारसीमुळे जायकवाडीत पाणी येण्यावर निर्बंध येणार आहेत. त्यामुळे मराठवाड्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कालव्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. जायकवाडी धरणात दुष्काळी स्थितीत 15 ऑक्टोबर पर्यंत साधारण 37 ते 50% पाणी साठा होतं. जायकवाडीत 21 वेळा 50%पेक्षा कमी पाणी साठा राहिलाय. समन्यायी पाणी वाटपासाठी मेंढेगिरी समितीच्या अहवालातील 3रं सूत्र वापरलं जातं. नवीन सूत्र लागू झालं तर सिंचनाला पाणी कमी मिळेल. जायकवाडीमुळे 1,84,000 हेक्टर सिंचन होतं, त्यावर मोठा परिणाम होईल. जायकवाडीत पाणी कमी येणार असल्यामुळे त्याचा परिणाम संभाजीनगर आणि जालन्यामधील उद्योगांना बसेल. संभाजीनगर, जालना, अंबड, गेवराई, पैठण यासह 250 गावांना पिण्याच्या पाण्याचा फटका बसणार आहे. संभाजीनगरला सध्या 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी येतं. त्यामुळे जायकवाडीत सध्या 2 TMC एवढं कमी आरक्षण आहे. त्यामुळे 8 TMC पाणी कमी झाल्यास शहराला 4 वर्ष पुरेल इतकं पाणी कमी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे. अंदाजे 500 कोटी रुपयातून धावपट्टीच्या रुंदीकरणाचे टेक ऑफ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे. अंदाजे 500 कोटी रुपयातून धावपट्टीच्या रुंदीकरणाचे टेक ऑफ होणार आहे. चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या गावातील मालमत्तांचं संपादन धावपट्टी विस्तारीकरणासाठी करण्यात येणार आहे. यात चिकलठाण्यातील एकूण 44 गट, मूर्तिजापूरमधील 4 तर मुकुंदवाडीतील 8 गटांचा समावेश आहे. सुमारे 58 हेक्टरची प्रारंभिक अधिसूचना आहे. 143 हेक्टर क्षेत्र विस्तारीकरणासाठी लागणार आहे. 5 वर्षांपासून भूसंपादन प्रक्रियेची पहिली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या समितीनं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला पाठवला होता. जिल्हा प्रशासन, विमानतळ कंपनी, भूसंपादन समिती, विमानतळ संचालक यांच्यात समन्वय नसल्यामुळे आजवर टोलवाटोलवी होत गेली. जानेवारी 2021 पासून विस्तारीकरणाचा मुद्दा चघळला गेला. नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा प्रशासनानं विमानतळ प्राधिकरणाकडे भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवला. त्यानंतर मे 2022 मध्ये रुंदीकरणासाठी समिती स्थापन झाली. त्यानंतर चिकलठाणा, मुकुंदवाडी, मूर्तिजापूर या भागातील 147 एकरांसाठी बाधित मालमत्तांचं मूल्यांकन संबंधित विभागाकडून घेऊन त्याचे प्रस्ताव सादर करण्याचं ठरलं. मार्च 2023 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी तरतूद करण्यात आली आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात.
वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य चौकांपैकी एक सिटी चौक भागात भर दिवसा एका सराफा कामगार तरुणाचं अपहरण करण्यात आलंय. शहरातील मुख्य चौकांपैकी एक सिटी चौक भागात भर दिवसा एका सराफा कामगार तरुणाचं अपहरण करण्यात आलं. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. यावेळी अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडल्यानं त्यानं त्याच मोबाईलवर संपर्क साधताच पोलिसच त्याला बोलले. एकूणच पोलिसांना त्या मोबाईल क्रमांकाचं लोकेशन मिळवण्यात यश आलं आणि त्या तरुणाची सुटका झाली. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील तरुणानं संभाजीनगरात राहणाऱ्या परिचयातील एकाला सोन्याचे दागिने घेण्यासाठी 8 लाख रुपये दिले. त्यानं सोने घेण्यासाठी पैसे एका व्यक्तीला दिले, मात्र त्या व्यक्तीनं दागिने दिलेच नाही. दावरवाडी येथील तरुणानं 6 महिने या पैशासाठी तगादा लावला होता. वारंवार पाठपुरवठा करून देखील पैसे मिळत नसल्यानं संभाजीनगरात राहणाऱ्या तरुणाच्या अपहरणाचा कट टोळक्यानं आखला होता. ही घटना सिटी चौक परिसरातील मीना फंक्शन हॉलच्या मागील गल्लीमध्ये घडली. या प्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत समारंभ भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रमुख उपस्थितीत व कुलपती तथा राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 22 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली आहे. कुलगुरू पदाची सूत्र डॉक्टर विजय फुलारी यांनी स्वीकारल्यानंतर कारकिर्दीतील पहिलाच दीक्षांत समारंभ 13 जून 2024 रोजी विद्यापीठ नाट्यगृहात घेण्यात आला. या सोहळ्यासाठी पुणे येथील CSIR NCL चे पुणे संचालक डॉक्टर आशिष लेले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर 65व्या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून दिलेले विद्यापीठाचे निमंत्रण भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखड यांनी स्वीकारलंय. तसा संदेशही माननीय कुलगुरू यांना प्राप्त झालाय.
हा सोहळा येत्या 22 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता विद्यापीठ नाट्यगृहात होणार आहे. या सोहळ्याचं अध्यक्षस्थान माननीय कुलपती तथा राज्यपाल CP राधाकृष्णन भूषवणार आहेत. तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यासाठी एकूण 30 समित्यांची स्थापना करण्यात येणार असून जवळपास 150 सदस्य यात आहेत. दरम्यान या सोहळ्यानंतर महाविद्यालयांचे दीक्षांत समारंभ स्वतंत्र होणार आहेत. यावेळी पदवीधारकांना आवाहन करण्यात आले की 65व्या दीक्षांत समारंभात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 व मार्च-एप्रिल 2024 या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचं वितरण करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेत पदविका, पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्यांनी येत्या 7 फेब्रुवारी पर्यंत परीक्षा विभागात आवेदन पत्र दाखल करावेत. तसंच 14 जून 2024 ते 8 फेब्रुवारी 2025 या दरम्यान PhD प्राप्त करणाऱ्या संशोधकांनी देखील आवेदन पत्र दाखल करावेत, असं संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी कळवलंय. ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचं पाणी नियमित मिळावं यासाठी गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी FTKच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं घ्यायला हवी याबाबत जलजीवन मिशन अंतर्गत पंचायत समिती कन्नड इथं प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचं पाणी नियमित मिळावं यासाठी गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी FTKच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं घ्यायला हवी याबाबत जलजीवन मिशन अंतर्गत पंचायत समिती कन्नड इथं प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या प्रशिक्षणाचं उद्घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी विजय पंडित यांच्या हस्ते करण्यात आलं. पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी FTK द्वारे कशा पद्धतीनं करायची याबाबत पाणी गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं व उपस्थित जलसुरक्षका मार्फत पाणी तपासण्याचे प्रात्यक्षिक करून घेतलं. प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा चिंचोलकर, डॉक्टर प्रणिती हेळाव, विस्तार अधिकारी पंचायत संतोष दारकुंडे, शेख MF, विस्तार अधिकारी आरोग्य संजय भोसले, जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास वसीमुद्दीन नेहरी, माहिती शिक्षण संवाद सल्लागार सतीश औरंगाबादकर, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गट समन्वयक संदीप चव्हाण, नागेश किरतकर, जिल्हा कक्षाचे प्रतिनिधी आनंद साळवे, ग्रामपंचायत अधिकारी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय कर्मचारी जलसुरक्षक उपस्थित होते. सिल्लोड तालुक्यातील धानोरा इथं पूर्णा व भुरडी नदीवर तसंच वांगी बुद्रुक येथील गाव नाला तर उपळी व मंडगाव येथील अंजना नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर 12,55,81,000 रुपयांच्या एकूण 5 पुलांच्या बांधकामाचं भूमिपूजन खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या हस्ते तर माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलाय. सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे पूर्णा व भुरडी नदीवर तसंच वांगी बुद्रुक येथील गाव नाला तर उपळी व मंडगाव येथील अंजना नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर 12,55,81,000 रुपयांच्या एकूण 5 पुलांच्या बांधकामाचं भूमिपूजन खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या हस्ते तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलंय. विकास कामांच्या भूमिपूजन निमित्तानं खासदार कल्याणराव काळे व आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत भराडी इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी अध्यक्षीय भाषणात तालुक्यातील विविध विकास कामांची माहिती दिली. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मतदारसंघात रस्त्यांचा विकास होत असून आज उद्घाटन झालेल्या पुलांच्या कामामुळे धानोरा, पळशी, सिरारखेडा, उपळी, भराडी, वांगी, मुढा यासारख्या गावांना 12 महिने जोडण्याचं काम होणार आहे. खासदार कल्याणराव काळे यांच्या पुढाकारानं या गावातील अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. तालुक्यातील अंभई, नानेगाव, जंजाळा, आमठाणा, कोटनांद्रा, बोरगाव बाजार ते बोरगाव, सारवणी ते खातखेडा ते सारोळा रस्ता आणि सिल्लोड ते दहेगाव या नवीन 50 कोटींच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 59,20,000 रुपये इतका आपण 10 मीटरचं जे काही ब्रिज आणि रस्ता तयार केला त्यांनी. 1,78,97,000
म्हणजे 12 मीटरचा रोड प्लस पूल अशा पद्धतीने त्याला मंजुरी देण्याचं काम आलेलं आहे. हराडी पिरोडा निळगाव उपळी माणगाव रस्त्यावरील दुसरा पूल जायला रस्ता नव्हता, किंबहुना नदीमध्ये पूल नसल्यामुळे या गावची वाहतूक त्या गावाला जाताना पावसाळ्यामध्ये किंबहुना 2 केटीवेरमध्ये पाणी अडलं तर अशा नाल्यामध्ये वाहतूक दळणवळणाची व्यवस्था बंद पडत होती. खरं तर सत्तार साहेब, तुम्ही मला बोलता बोलता म्हटले की आपल्याला खासदार साहेबांनी कामं मंजूर करून दिली, त्यांचे आभार मानावे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादीला पक्ष बदलायची सवय, महिनाभरात वेगळा अजेंडा दिसेल. शरद पवार अजित पवार यांच्यासोबत येऊ शकतात. तसंच फडणवीस यांच्या प्रेमात ठाकरे गट पडेल. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही पक्षाबाबत भविष्यवाणी. धक्काबुक्की करत रोहिला गल्लीतून तरुणाचं कारमधून अपहरण. सिटी चौक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी अलर्ट मोडवर. मोबाईलमुळे उधळला गेला डाव. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.